पदासाठी त्यांनी असं म्हटलं की हे आता मुख्यमंत्री नाही आहेत पण मुख्यमंत्री असल्यासारखेच फिरतायत। पण माझ्या लक्षात आले मी मुख्यमंत्री नाहीये, कारण मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रिकामे सभा खुर्च्या असतात, माझे मंडप असतील, मैदान गच्च भरलेली असतात, त्याच्यामुळे मी मुख्यमंत्री नाही हे मला माहिती आहे। एक 2 दिवसापूर्वी मी मावळमध्ये होतो, रायगड, आणि संध्याकाळची सभा होती उरणची। अक्षरशः थंडी वाजत होती आणि त्याच्यानंतर आज इथे आलो तर घामाच्या धारा फुटतात। सांगण्याचा मुद्दा तुम्ही म्हणाल हे आम्हाला काय सांगताय कौतुक, तर थंडीमध्ये सुद्धा गच्च गर्दी, मैदान गच्च भरलेलं, आणि आज या लाई लाई करणाऱ्या गर्मीमध्ये सुद्धा तुम्ही तसेच बसलेला आहात। म्हणजे थोडक्यात काय की संपूर्ण महाराष्ट्र आता चौताळलेला आहे, वाट बघतोय निवडणुका कधी येत आहेत। आज मी या 2 दिवसाच्या माझ्या कुटुंब संवादाची सुरुवात करताना पहिल्या प्रथम ओमराजे आणि कैलास, साहजिकच आहे तुम्ही सगळे आहातच, यांचं कौतुक करतो, कारण यांना सुद्धा लालूच दाखवली नसेल असं नाही, कैलासला तर नेलाच होता उचलून। पण पहिल्यांदा मला ज्यांनी कोणी सांगितलं की हा सगळा असा कट होतोय आणि आम्हाला जवळपास पळवून नेत आहेत, ते कैलासने सांगितलं, आणि एकटा तिकडनं गाडीतनं उतरून हा परत आला। याला म्हणतात शिवसेनेचा वाघ। असंच मी आता ही लहान माझ्यासमोर ही लहान मुलं आहेत म्हणून मी त्यांना हक्काने अरे तुरे म्हणतोय, ओमराजे तुम्हाला पण कैलास तुला पण, आणि आमदार आहेत, खासदार आहेत, मोठी माणसं आहेत बाबा, आणि हल्ली आमदार खासदाराबद्दल काही बोलायची माझी तरी हिंमत नाही। पण तसं नाही, मी आमदार खासदार नाही समजत, हे माझी हक्काची माणसं आहेत। आणि संपूर्ण राज्यामध्ये आता ते भाजपच्या लक्षात आले की शिवसेना, त्यांना वाटलं होतं की इतर पक्षांसारखं शिवसेना फोडली, आमदार खासदार फोडले म्हणजे शिवसेना संपेल, नाही, शिवसेना तशी नाही संपणार। शिवसेना भाजपला संपवून, गाडून, मूठ माती देऊन पुढे जाईल, पण शिवसेना संपणार नाही। काल परवाकडे अमित शहा आले होते, देशाचे गृहमंत्री, मणिपूर पेटले, तिकडे जायची हिंमत नाही, तिकडे शेपूट घालतायत, आणि महाराष्ट्रात फणा काढतात, हा नागोबा। काश्मीरमध्ये जायची हिंमत नाही, तिकडे शेपूट, अरुणाचल मध्ये चीन घुसते, तिकडे शेपूट, आणि असा शेपूट घाल्या गृहमंत्री महाराष्ट्रात येऊन आमच्यावरती फणा काढून गेला। माझ्यावरती काय बोलला ते दुसऱ्या नंतरच्या सभांमध्ये मी त्याचा समाचार घेईनच, पण यांची हिम्मत होत नाही तिकडे जायची। आणि बोलताना काय बोलून गेले की हे महाविकास आघाडी, म्हणजे आपण जे काय आहोत, आता सुद्धा माझ्या व्यासपीठावर काँग्रेसची सुद्धा लोक आहेत, राष्ट्रवादी आहेत, मला ठिकठिकाणी स्वागतासाठी काँग्रेस पण आहे, राष्ट्रवादी सुद्धा आहे, अगदी वंचितची लोक आहेत, मुस्लिम सुद्धा आहेत, सगळे जातपात धर्माचे लोक स्वागतासाठी येतात। पण अमित शहाने एक नवीन शोध लावला की महाविकास आघाडी म्हणजे पंक्चर झालेली रिक्षा आहे। ठीक आहे, आमची तर रिक्षा पंक्चर झाले कारण आमची रिक्षा साध्या माणसाची आहे, पण तुमचं ट्रिपल इंजिनचं जे काय चाललंय, ट्रिपल इंजिन सरकार, त्याला तर भ्रष्टाचाराची चाकं लागलेत, सगळे भ्रष्टाचारी ते तो का मिळवावा, भाजपा धर्म वाढवावा, असं अमित शहांचं आणि मोदींचं चाललेलं आहे।